हर हरे तल्लिंदाला पदभंगक्लेश जय देवी महिषासुरमर्दिनी हरे कृष्ण 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 हरे हरे कुंडलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. अगं बाई 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 उज घर म्हणल्यास असं असते. आज तर भूमिपूजन आहे. अजून काय काय असेल पण आनंद आहे. पहिल्यांदा आमचे बंधू कॅमेरामॅन झालेले आहेत माझ्या युट्यूबच्या हयातीत पहिल्यांदा. करून उपयोग नाही शेजारी काम करतात. आवडलंय आता दरवाजा वगैरे लावले. खूप गाडी सुंदर आहे आणि माझ्या चपलेला नावं ठेवून ठेवून दमलात वहिनी आमच्या. आज घेतली तर किती लागली का? चला आता काही तयारी इतकी करता आली नाही. मिक्स अँड मॅच सगळं. आता कोल्हापूरच्या तुलनेत तिकडे एवढं जास्त ऊन लागतं ना, म्हणजे अगदी भीषण उन्हाळा आहे म्हणायला हरकत नाही. त्यामुळेच ना मग शांभवीला गाडीतच पाठवलेलं आहे या सगळ्यांसोबत आणि ती सुरक्षित त्यांच्याबरोबर येईल. तर चला आता निघतोय आम्ही लातूरला जाण्यासाठी आणि खूप आनंद होतोय पण घाई पण तेवढीच आहे. पप्पा खूप चिडत होते कारण त्यांना ना सगळं वेळेत लागतं आणि ब्राह्मणांनी जो वेळ दिलाय तेवढ्या वेळेत ब्राह्मण आहेत त्यांच्या पण खूप साऱ्या पूजा आहेत. त्यामुळे मग आता लवकर आम्हाला तिथं पोहोचणं गरजेचं आहे. गाडी गेली आहे पुढे. CNG भरतोय भैया कारण त्याला तिथं अर्धा तास तरी लागणार आहे. त्यामुळे मग आम्ही गाडीवर जातो आता कारण गाडीत जागा पुरत नाही. दुसरी गोष्ट मला जरासं उलट्यांचा त्रास होतो. सो चला आता रडती. आता बघितलं की नाही मग रडते आता. पप्पा फुलं घेतल्या हार घ्यायचे. लातूर मध्ये आलेल्या हातात आपण 5 नंबरला 5 नंबरला तर आपण पेढा वगैरे घेतो पूजेसाठी. नारळ एक राहिलेच तेवढे. हो पुढे नारळ मिळतीलच. अजून काय राहिलेलं तिकडून लवकर पोहोचणं गरजेचं आहे कारण का पोहोचलेत ऑलरेडी. वगैरे घेतले. हो चला निघायचं. शांभवीला सगळ्या पोरांनी लस्सी वगैरे घेतलेली आहे कारण ते कसं पण आपलं गडबडीत जेवण करून निघलेले दादा. तर घरातून वाती वगैरे घेतल्या होत्या. पूजेसाठीचं तेल आणि नारळ सुद्धा राहिली होती ती पण खरेदी केली. अगं बाई 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 उज घर म्हणल्यास असं असते. आज तर भूमिपूजन आहे. अजून काय काय असेल पण आनंद आहे. येऊन पोहोचलोय आम्ही इथे आणि आता देवबाप्पाची वाट बघायला. खरं आई भाऊ पण येतात तिकडनं. हे गेलेत आणायला आई भाऊला. आणि शांभवीचे बघा नाटकं काय चालले. तर खाली उतरायचं मज्जासाठी मग एका मुलीची काय वहिनी थोडी गाडी इकडे बघा आज्या पिंक पिंक मॅचिंग झाली आजीची नातीची. बघा आंटी बोर बोर घेऊन जातात. जरा रुळस तर करते. घेऊन यावं का? ते ट्युशनला गेलते. शौर्य बी बसतो मी जावा म्हणलं आता मागे लागणार शौर्य. होय आता मोठा झाला ना. इथं छान पैकी दिसत असेल तुम्हाला इकडच्या बाजूला. इकडे
आणि हा आपला प्लॉट आहे. तर आता थोड्या वेळातच देवबाप्पा येतील, त्यानंतर मग पूजा करायला घेऊ. खरं तर ऊन खूप झालं आहे, पण आता काही पर्याय नाही. आज अक्षय तृतीय मग जास्तच थोडं हे असणार. दोघी गप्पा मारत बसलो. जास्त आहे 40/40. ए रानू, कसली क्यूट आहे ग तू. होय पिलू. तिने अर्धा तास झालं शांभवीची वाट बघत. होय. सगळेजण आले, पण देवबाप्पा यायला जरासा वेळ होता. तर माझा भाऊ 1 मिनिट काही बसत नव्हता तिथं. गवत वगैरे जे काही आहे प्लॉटमध्ये ते काढायचं त्याचं चाललेलं. आणि त्यानंतर मग फायनली देवबाप्पा आले आणि पूजा मांडायला इथे घेतली. आता आम्ही तिघीजणी साहित्य जे काही लागतं आहे वगैरे ते देत होतो त्यांना, म्हणजे पूजेसाठी जे त्यांनी आम्हाला यादी दिली होती. तर त्यानुसार खरं तर ही पूजा जी आहे ती इतकी अचानक ठरली ना. म्हणजे मी आले होते माझ्या मामांच्या वर्षश्राद्धासाठी, आणि आई भाऊंना वगैरे आम्ही फोनवर बोललो, तर त्यांचंही म्हणणं तेच येत होतं. आमच्या घरच्यांचंही म्हणणं हेच यायला लागलं की खूप चांगला मुहूर्त आहे, तर करून टाकूया आपण भूमिपूजन. आपल्याला मिळत लागत. पूजा अचानक ठरल्यामुळे ना जास्त काही तामझाम नव्हता. अगदी साधी सिंपल पूजा होती, परंतु एवढं मात्र होतं की घरचे तरी सगळे एकत्र यावेत. यासाठी मग रामभैया आणि माझ्या जाऊबाई त्यांना पण बोलवलं आणि सांगितल्याबरोबर ते पण लगेचच त्याच वेळेत पोहोचले. याचा खूपच आनंद आहे. आई भाऊंना तर अगोदरच याची कल्पनाही होती. करून बी झालंय. कलर केलं त्यांनी मला काय म्हणलं साहेब मला म्हणजे प्लॅन म्हणजे काय चालण्यासाठी टाकलं परमिशनसाठी कशाला आणखी काय होते सगळं वर जातं गेले आता होऊन जातं सगळं करून उपयोग नाही. बरं कसं ते जरी काम करताना येत थोडं करून इकडे झोपली काय की जार आहे की जार मधून त्यांचा विश्वास नाही दुसऱ्यावर, त्यांचं नाही रे बाबा सांगितलंच का किती गोड बघू दात पिन नेलाय. दात जरा थोडे सगळंच करेक्ट असावं. कुठे गेला हे आता लय तिला अंकलला त्रास. बस की आता बस खाली रोज बसते बेटे तुला प्रद्योपनाय नमः धन्वन्तरि पुरुषोत्तमाय नमः नरसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हरे नमः श्रीकृष्ण परमात्मने नमः प्रणवति परमात्मा देवता देवी गायत्री छन्दे प्राणाय विनियोगः ओम महा ओम नमः ओम भर्गो देवश्री मही देवनः प्रचोदयात् विष्णुर्विष्णुर्विष्णुर् श्रीमद्भगवते महापुरुषस्य विष्णुनाथः पर्वतमान सत्य ब्राह्मणधै प्राति श्री श्वेतवाराः वैवस्मन्तरे कलियुगे कलियुगे भरत सावित्री चांद्रमानेन पराभव नाम संवत्सरे मासे वैशाख मासे शुभे नक्षत्रे शुभकरणे बंगुण विशेषण विशिष्टायां शुभ पुण्यमानस्य गोत्रोच्चारः कश्यपगोत्रोत्पन्नस्य नामधेयस्य तुमचं स्वतःचं नाव घ्या. 2 वर्ष आता हे खरं तर शक्य आहे की नाही मला माहिती नाही पूजाविधीमधलं तेवढं, परंतु माझी इच्छा अशी होती की आई भाऊ आणि माझे आई वडील, त्यानंतर रामभैया म्हणजे माझे थोरले दीर जाऊबाई आणि भैया आणि माझी वहिनी अशा जोड्या बसाव्या आणि छान पूजा करावी. धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ
गणपती वरुणदेवता पूजन अहं करिष्ये सोडा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ सोडा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सोडा हरे ओम महागणानंद्वा गणपति हत्लावा गणानंद्वा गणपतिक्कमः वामहे प्रियानंद्वा प्रियपतिक्कमः वामहे निधिनंद्वा निधिपतिक्कमः वामहे पशोममाहमजानि गर्भरमहात्मजासि गर्भरम पनिहला रिद्धि सिद्धि सहित श्रीमन महागणाधिपतये नमो नमः हरे ओम नमो रातपतये नमो गणपतये नमः प्रमदपतये नमस्ते अस्तु लंबोदराय करंता विघ्न विनाशने शिवश्रोताय श्री वरदमूर्तये नमो नमः हतद्धरा सुपरिला ओम गंगणपतये नमः ओम गंगणपतये नमः ओम गंगणपतये नमो नमः रिद्धि सिद्धि सहित श्रीमन महागणाधीपतये रिद्धि सिद्धि सहित श्रीमन महागणाधिपतये नमो नमः असनार्थे अक्षरां समर्पयामि ठेवायचं सुपारी हां गंधाक्षर पुष्पाणि समर्पयामि हळदी कुंकू द्या इकडं गंध लावा श्रीखंड नंचंदन दिव्य गंधाढ्य सुमनोहरं विलेपन सुश्रेष्ठ चंदनं प्रतिगृहीतां गंधाक्षर पुष्पाणि सुपारीला गंधाक्षर पुष्पाणि समर्पयामि पूजा करून लय दिवस झाले वाटतं गंधाक्षर समर्पयामि रक्तगंधा लिप्तांगम रक्तपुष्पे पूजितं भक्तानुकंपिनं देवम् भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमुच्युतं रक्तपुष्पं समर्पयामि अक्षरां समर्पयामि अक्षराध्या श्रेष्ठ कुंकमुक्ता निशोभिधा मया निवेदिता भक्ता गृहण परमेश्वर उजवात करा ओम रक्ष रक्ष गणारक्ष रक्ष त्रैलोक्य रक्षक भक्तानां भयमकरथा तातारं भोवार्द्वय द्वयमात मागं घ्या नमस्कार करा लावा विशेष पाया पडा विशेष आरोग्यम समर्पयामि तट सोडून द्या अर्थ गणेशं प्रार्थयेत हात जोडा गणपतीला प्रार्थना करा विघ्नेश्वराय वरं देहि वांछितं वांछितार्थः म्हणा अनेन सफल अर्घेन फलदमस्तु सदा मम गणेशाय नमः विशेष अर्घ्यं समर्पयामि विशेष अर्घ्यं समर्पयामि गणपतीच्या हात पुढे घ्या मागं घ्या नमस्कार करा तुमच्या कपाळाला लावा विशेष पाया पडा विशेष अर्घ्यं समर्पयामि ताटा सोडून द्या अथ गणेशं प्रार्थयेत हात जोडा गणपतीला प्रार्थना करा विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्धिताय नागारणाय विष्णुविघ्नभूषिताय गवरी सुताय गणनाथ नमो नमस्ते प्रारंभे विनंती करो गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्वहरो बुद्धिमदे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दुःख द्रवगे हे शांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा रामो दोषवी गजानन भगवान की जय गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया मंदिर ममा की जय हो हात जोडा गणपतीला प्रार्थना करा म्हणा हे गणपती बाप्पा बांधकाम करताना काही विघ्न येऊ देऊ नका आल्याने विघ्न तुम्ही निर्विघ्नपणे पार पडून या सुरुवातीपासून महत्त्वाकांक्षा तर खूप होती, परंतु कधी कधी असंही व्हायचं की आपण करू शकू का, घेऊ शकू का, परंतु तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने, आशीर्वादाने आणि स्वामी कृपेने, माझ्या आईवडिलांच्या, सासू सासऱ्यांच्या पुण्याईने, थोरले दीर जाऊबाई यांच्या प्रेमाने आणि माझा वटवृक्षासारखा माझ्या पाठीशी कायम उभा असलेला माझा थोरला भाऊ आणि माझी गोड बहिणी यांच्यामुळे हे शक्य होते. त्यासोबतच उमेश खोसे म्हणजे माझ्या भावाचा परम मित्र आणि त्याच्या मिसेस यांचासुद्धा तेवढाच मोलाचा या सगळ्यामध्ये वाटा आहे. आणि तिला विसरून कसं चालेल, अक्का तिच्या आशीर्वादाशिवाय तर मी शून्य आहे आणि तीच हे सगळं घडवते असंही मला कधी कधी वाटतं. आता काही जणांना हे खूपच वेगळं काहीतरी वाटेल, परंतु काही श्रद्धा आपल्या मनाशी असतात आणि त्यातलीच ती कायम माझ्यासोबत असते. त्यामुळे ते तर आहेच. आणि त्याबरोबरीने श्रीमान सरकार त्यांनी जर मला कधी सहकार्य केलं नसतं यूट्यूबमध्ये करिअर करण्यासाठी तर कदाचित मी तुमच्यासमोर आज नसतेही. आणि तुम्हा सगळ्यांच्या सहकार्यामुळे मी इथं उभी आहे. त्यासाठी मला सगळ्यांचे मनापासून आभार मानायचे, तेवढी सगळी गोड माझी मंडळी. सो थँक्स टू यू
की मी स्वबळावर स्वकष्टावर हे सगळं घेऊ शकले आहे फक्त तुमच्यामुळे, आणि ते स्वप्न आता सत्यात उतरतं आहे आणि त्यासाठीची पूजा माझे सासू सासरे करतायत. यापेक्षा मोठं सुख अजून काय असणार आहे. सगळी दोन्ही कुटुंब एकत्र आहेत आणि सोन्यासारखी तुम्ही माणसं माझ्या पाठीशी आहात. त्याबरोबर माझ्या वाईट काळात जे कोणी माझ्या पाठीशी उभे राहिलेत आणि त्यांचं नाव घ्यायचं मी विसरले असेल तर क्षमस्व. सगळ्यांची मी ऋणी आहे. कृतज्ञता खूप सारी मनामध्ये आहे. आणि हो, माझ्या यूट्यूब मास्टर क्लासचे विद्यार्थी त्यांनी तर खूप जास्त मोठा विश्वास माझ्यावरती दाखवून मला त्या पात्रतेचं समजलं की मी त्यांना शिकवू शकते. आणि त्यांनी ज्या बॅचेस केल्यात त्यानंतरचे त्यांचे फीडबॅक तर तुम्ही पाहिले असतीलच. आता आपली येती बॅच येत्या 15 मेला सुरू होते आहे. सो तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल स्क्रीनवर नंबर देते. थँक्यू. तुम्हा सगळ्यांचे खरंच खूप आभार. पुन्हा एकदा थँक्स अ लॉट. पाच वेळा तिकडून घ्यायची 5 झालं का? आता भरून टाका 5 वेळेस. शेतातला मी सगळं अनुभव आहे नाही. सगळं अनुभव आला अलीकडे पूर्ण एक व्हेरी गुड. कसं पायाच होते. राम भैया या की मोठ्यांचा मान आधी. शेंडे फळ लय लवकर आता युद्ध पातळीवर. पहिल्यांदा आमचे बंधू कॅमेरामॅन झालेले आहेत माझ्या युट्यूबच्या हयातीत पहिल्यांदा. हळू आहे, उभं राहून घ्या की. कोणते टाकला शांभवी चांगलं. हळदी कुंकू गंधा अक्षर पुष्पाणी श्रीबाळ पायदेशील देव विलेपना चंदनम समर्पयामि श्रीखंडनं चंदन दिव्यगंधार्य समनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठ चंदनं प्रतिगृहीतां गंधाक्षर पुष्पाणी समर्पयामि. 5 टिपके लावा हळदीचे कुंकाचे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वासाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. अंबे अंबिकें खाली टाका. अंबे अंबिकें बाल खड्डा केला तिथे टाका. अंबे अंबिकें बालके नमानयति कशन हा टोपला बाजूला घ्या. नमामयामि अक्षराध्या पम समर्पयामि. एक फुल ठेवा. माल्यादिनी सुगंधिनी मालत्यादिनमय प्रभुमयानि धानी पुष्पाणि पूजार्थं प्रतिगृहीतां पुष्पं समर्पयामि. एक पेढा ठेवा. ओम पाणी फिरवा. प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय नैवेद्यम समर्पयामि. नमस्कार करा. नमस्कारम करोमि. एकदा उद्बत्ती ओवाळा. वनस्पत्यावर सद्भूतगंधारी गंध उत्तमाग्री सर्व देवान अंधुपोयम प्रतिगृहीतां. लावून ठेवा तिथं. धूपमाग्रहापयामि स्थापित दीपं दर्शयामि अंशतः नैवेद्यम ठेवा ते शिरा ठेवा. नाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदान लावा. एक एक पुन्हा फोडायला लावा. पंचार्दिख्यं समर्पयामि. सुखकरदारुकहरदा वरदा विघ्नाची नरभि पुरभि प्रेम दयाची सर्वांगी सुंदराची कंठे दळके माळा मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन शरणे मात्रे मन कामना पुरती. रत्नाकृता भरात
जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मानस मात्रे मन पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणिवरबंधना सरसुंडवक्रसुंडतेनेनादाश्रमाचा पाहे सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सर्वबंधना जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मानस मात्रे मन पूर्ती जय देव दुर्गे दुर्गट भारी संसार जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न हो श्रीनाश क्लेशापासन काढी दुःखापासन तोडे तोडे हो पाश अंबे तुझवात जोड कोण परिविलाशा नर हरित लिंदाला पदभंग क्लेश जय देवी महिषासुरमर्दिनी सर्वरीश्वर वरदे तारक सिंहवट जय देव योगी 28 विठवारी ओभा वामांगे रखुमाई दिव्य शोभा पुंडलिकाचा जय देव पांडुरंग रखुमाई वल्लभराई चा वल्लभा पावे जिवला जय देव तुळशी माळा गळा ठेवून काठी काशे पितांबर. आणि हा क्षण जेव्हा आला ना तेव्हा आपोआप माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं का ते मला नाही सांगता येणार. जय देव पांडुरंगा रखुमाई वल्लभराई चा वल्लभा पावे जिवला जय देव आषाढी कार्तिकी भक्तारणी येते साधुरणी येते चंद्रभागे केशवाची नामदेव भयो वाळी थे जय देव पांडुरंग रखुमाई वल्लभराई चा वल्लभा पावे जिवला जय देव लवथवते विकराळा ब्रह्मांडी माळा विद्याकंटक काळा तृणे जवाळ लावण्य सुंदर मस्तकी माळा देखनिया गंगा आरती ओवा आवारती ओवाळ कर्पूरगवरा जय देव कर्पूरगवरा भोळा नेमी मिठाळा अर्धांगी पार्वती सुमनांज माळा विभूती चरणात कंठनीळ ऐसा शंकर शोभे त्वमेव विद्याधर सर्व मम कायेन वाचा वंचन वा पूजन करावा प्रकृती स्वभाव करोनि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदर वासुदेव श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्र हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. रामचंद्र भगवान की जय. हनुमान की जय. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव शिवारम भोलेनाथ भगवान. बसायत नसेल तर तिकडे हळू पाणी आहे इथं थंड. छान अशी पूजा संपन्न झाली आहे. सगळेजण हो आणि त्याच्यामध्ये आत येत आहे आणि पूजाला म्हणलं बसायला तर नको म्हणला भैया मी बघा काम करायला. झाली पूजा खूप छान राम भैया तुम्ही सगळे आलात म्हणून खरं तर लय भारी झाली आहे की नाही. वास्तुशांती पण अशीच करू होय भाऊ छान झालं. शांभवी अक्षय तृतीयेलाच बघायला गेलं तर बरोबर. कशी झाली पूजा मग. आजचा दिवस आईंना आवडली का. निर्णय झाला नाही आनंद इकडं बघा. होय हे सगळे खुश आहेत म्हणजे आपण खुशच की